आपण डिफरन्शिएशन सुरू केलंय. डिफरन्शिएशन मध्ये बेसिक गोष्टी, दोन गोष्टी आपण महत्वाच्या काल शिकलो. आपण सगळ्यात पहिले फॉर्म्युले लर्न केले. एलिमेंटरी फंक्शन्स. एलिमेंटरी म्हणजे तुमचे e रेस टू एक्स, e रेस टू एक्स, एक्स ची पॉवर n 1/x, रूट एक्स, लॉग एक्स वगैरे. नंतर ट्रिगोनोमेट्रिक 6 फंक्शन्स आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. फॉर्म्युले आपण पाठ केले. आय एम अज्युमिंग की यू हॅव लर्न ऑल दिस. सगळ्याचा रट्टा मारलाय. आणि जे 5 नियम आहे व्हेरी बेसिक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आणि याच्यामध्ये आणखी ऍडिशनल होतं की कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाइड होत असेल तर तिला काय करायचं, बाहेर घ्यायचं. त्या बेसिसवरती आता आपण न्यूमेरिकल्स घेऊ आपल्या क्लास 11 चे. राइट. सो प्यारे बच्चों, दिस वाज वाय छिक 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 1 2 3 4 5 फंक्शन्स आणि बेरीज वजाबाकी. सो सुट्टे सुट्टे हाऊ मेनी डेरिव्हेटिव्हज आय मस्ट राईट. बेटा आय हॅव राईट 5 डेरिव्हेटिव्हज. सो dy बाय dx, बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. राईट. सो सगळ्यात पहिलं बघ 7 ची पॉवर x. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. येस सर. ए रेस टू एक्स वाला आय हॅव रिटर्न. राईट. नंतर लिहू त्याला. प्लस डी बाय डी एक्स ऑफ. पुढचं फंक्शन काय बेटा, एक्स ची पॉवर 7. स्टँडर्ड. येस सर. मायनस, आधी तर नीट लक्ष दे, 2/3. ओके सर. एक्स इंटू रूट एक्स आहे. एक्स इंटू रूट एक्स आहे. आता मी काय करतो तुझ्यासाठी इथं सिम्प्लिफाय करून देतो बघ. एक्स रूट एक्स ला कसं सोडवतो बघ मी आता. एक्स गुणिले स्क्वेअर रूट एक्स आहे का नाही. नीट लक्ष दे, फॉर्म्युलामध्ये असा काही प्रकार नसतो आपल्याला. अनालिसिस माझे गोल्डन स्टेटमेंट लिहून ठेव. स्क्वेअर रूट दिसला रिमूव्ह करत चला, स्क्वेअर रूट दिसला रिमूव्ह करत चला. मग त्याला इंडेक्स अपॉन रूट फॉर्म मध्ये म्हणजेच 1/2 लिहिणार मी. हा एक्स आणि हा स्क्वेअर रूट एक्सला काय लिहिला, रेस टू 1/2. आता लक्ष दे बेटा, एक्स एक्स बेस सेम आहे, याची पॉवर काहीच नाही म्हणजे काय 1. सो 1 प्लस 1/2 गुणाकार असेल आणि बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन होते का नाही, व्हेरी बेसिक. सो प्यारे बच्चों, दिस इज इक्वल टू एक्स ची पॉवर 1 अधिक 1/2 म्हणजेच 2 1 2 2 आणि 1 3/2. डन. येस सर. मग हा एक्स रूट एक्स ला काय लिहिला मी, एक्स ची पॉवर 3/2. स्क्रीनशॉट काढून घ्या. बर. मायनस डी बाय डी एक्स शब्द राहिला ना आपला, मायनस आहे का नाही, हे बघ डी बाय डी एक्स. ओके झालं. अच्छा, हे बघ मायनस लॉग एक्स आपलं स्टँडर्ड फंक्शन आहे सर, काहीच अडचण नाही. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. आणि सगळ्यात शेवटी डी बाय डी एक्स ऑफ 7 ची पॉवर 7. हो, डेरिव्हेटिव्ह लय अवघड आहे, अजिबात नाही. सगळ्यात सोपा टॉपिक आहे, मेहनत ज्यादा करावी लागेल. ओके, हे पुसतो मी आता. लक्ष दे बेटा, अल्जेब्राचे बेसिक्स लागतील. मी जे फॉर्म्युलांचं बुकलेट दिलंय ते पाठ लागेल तुला. ठीक आहे. सो बेटा लक्ष दे, 7 ची पॉवर एक्स, इथे कोणता फॉर्म्युला आहे बेटा आपल्याकडे असलेला, ए रेस टू एक्स. एक्स ची पॉवर 7 मध्ये आपल्याकडे असलेला कोणता बेटा, एक्स रेस टू एन वाला फॉर्म. 2/3 तर कॉन्स्टंटच आहे. पुन्हा याच्यासाठी एक्स रेस टू एन वाला. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असलेल्या फॉर्म्युलांमध्ये लॉग एक्स 7 रेस टू एक्स, आपलं 7 रेस टू 7, 7 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्या बोकांडी अजून कॉन्स्टंट टर्म आहे. सो ते सगळं कॉन्स्टंट झालं प्यारे बच्चों, इट हॅज टू बी कॉन्स्टंट. 7 ची पॉवर 7 कॉन्स्टंटच असणार आहे ना, व्हेरिएबलच नाही. एक्स आणि वाय तर व्हेरिएबल आहे. सो these are the types which we have learned. So बेटा dy by dx is equal to, बघ आता a raised to x. चल मी तुझ्यासाठी काय करतो, यांचे डेरिव्हेटिव्ह पण लिहितो. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, a raised to x log a आहे का नाही. x raised to n चा काय बेटा, n into x raised to n minus 1. तुझा जो x raised to n आहे, वन्स अगेन सेम थिंग. राईट. चला, log x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, 1/x. आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. सिंपल येणार आहोत, ती जर का चेंजेस होणार नाही, रेट ऑफ चेंज काय येईल, 0. गेटिंग. सो आय हॅव रिटन ऑल द फॉर्म्युले फॉर यू. चलो, सो dy by dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 7 ची पॉवर x. बघ बेटा, a ची पॉवर x उत्तर काय, a रेस टू x log a. a च्या ऐवजी 7 आहे. सो बेटा इट विल बी 7 रेस टू x log 7. डन. चलो, प्लस डी बाय dx ऑफ x ची पॉवर 7.
एक्स ची पॉवर n असताना उत्तर काय n इंटू एक्स रेस टू n मायनस वन. यांच्या जागी 7 टाका. 7 एक्स ची पॉवर 7 मायनस वन. व्हेरी इझी. मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2/3. त्या 2/3 ला बाहेर घ्या. शिकवलंय का नाही मी? कॉन्स्टंट टर्म कुठल्या व्हेरिएबलला चिटकली बाहेर घ्या तिला. 2/3 बाहेर घ्या. खाली उरला एक्स ची पॉवर 3/2. चा आन्सर काय बेटा? इट इज बघ ना n इंटू एक्स रेस टू n मायनस वन. ऍग्री? चलो यांच्या ऐवजी 3/2 टाका. सो 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस वन. डन. चला पुढे. हे बघे मायनस साइन. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सरळ सरळ उत्तर आलं 1/x प्लस कॉन्स्टंट टर्म असेल तर डेरिव्हेटिव्ह 0. व्हेरी बेसिक. मग आता काय राहिलं खाली? छोटं मोठं सिम्प्लिफिकेशन. ही टर्म तर ऍज इट इज राहील. 7 ची पॉवर x लॉग 7 प्लस 7 इंटू एक्स ची पॉवर 7तून 1 गेला 6. ठीक ठीक. ठ्याव ठ्याव सरळ कॅन्सल. सो मायनस एक्स ची पॉवर 3/2 मायनस 1. आता बघ 3 वजा 2 आला 1/2 राईट. मायनस 1/x. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट बोला. आर यू फिलिंग इट इझी ऑर नॉट? अरे बोलो फटाफट. अरे बाबा आर यू गेटिंग इझी? हे फॉर्म्युले स्क्रीनशॉट झाला. फॉर्म्युले पाठ केले. व्हेरी इझी. रूल्स फक्त दोनच इम्पॉर्टंट आहे, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. कारण बेरीज आणि वजाबाकी असेल तर सुट्टा सुट्टा डेरिव्हेटिव्ह ऑटो प्लॉट. अरे आर यू अंडरस्टँडिंग? नाही तर त्या इमेज सारखं ऑफलाईन क्लास असेल तर अरे शांत बसा. ऑनलाईन क्लास असेल तर काहीतरी तर बोला. हा चलो नेक्स्ट सम विल टेक. नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन इज, आपण आता जरा थोडस गुणाकाराकडे वळूया. ओके. फोर्थ, सपोज y इज इक्वल टू e रेस टू x log x, राईट. सो बेटा क्लिअरली मला इथे दिसतंय की y हा या दोघांचा गुणाकार आहे, e रेस टू x आणि log x चा. सो बेटा मी पहिल्या फंक्शनला नाव देतो u, दुसऱ्याला देतो v, अँड आय एम हॅव्हिंग द रूल. कोणता रूल आहे बेटा? dy बाय dx इज इक्वल टू गुणाकार असताना u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आहे का नाही? हे बघ डब्बा करतो त्यासाठी मी. सो बेटा हे बघ y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सो u म्हणजेच e ची पॉवर x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. v कोण आहे बेटा? log x प्लस v म्हणजेच log x डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे dy बाय dx ऑफ माय u इज e ची पॉवर x इज इक्वल टू e रेस टू x into derivative of log x 1 upon x, okay, plus log x into derivative of e raised to x is e raised to x only. Yes, screenshot. We are done with the answer. अच्छा एक स्टेप अजून होईल काय? चल e raised to x कॉमन निघल, त्याला अजून असं लिहू शकतो आपण 1 by x plus log x. चला आता घ्या स्क्रीनशॉट. गेटिंग? Okay. Next, fifth one. Fifth one is y is equal to log of e ची power x cube into log of x cube. Okay. चलो बेटा यू आर ऑब्झर्विंग log of first function गुणिले log of second function is there. yes sir, okay, no issue. पण इथे थोडंसं सिम्प्लिफाय होईल ना. काय सिम्प्लिफाय होईल बेटा? log of m ची पॉवर n अशा फॉर्म मध्ये आहे ना हे. त्याला मी एक स्टेप अजून वाढवतो. बेटा e ची पॉवर x क्यूब आहे का नाही?
मग आता मी इथे हा रूल वापरू का? लॉग ऑफ m ची पॉवर n इज n लॉग m. लॉग ऑफ m ची पॉवर n इज n लॉग m. आता बघ लॉग ऑफ m ची पॉवर n इज n म्हणजेच x ची पॉवर 3 लॉग ऑफ e आणि हा ऍज इट इज लॉग ऑफ x क्यूब. लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे हे मला माहिती आहे. तुला कळण्यासाठी मी कंसात लिहितो की बेटा व्हॅल्यू ऑफ द लॉग e इज 1. सो विच इज इक्वल टू x क्यूब इंटू लॉग ऑफ x क्यूब. हा का गायब झाला? तर लॉग ची व्हॅल्यू 1 आहे, नाही लिहिलं तरी चालतो. सो माझं फंक्शन इथपर्यंत सिम्प्लिफाय झालं, राईट? सो हा u आणि हा v आहे की नाही गुणाकार? पहिलं फंक्शन गुणिले दुसरं फंक्शन, राईट? सो मी पुन्हा तुझ्यासाठी रूल लिहितो. dy by dx is u derivative of v plus v derivative of u, right? So it is equal to u म्हणजेच x क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच log of x क्यूब. ओके, अच्छा, एक काम करावं लागेल आपल्याला, हे कंपोजिट तर 12वीला आहे. येस सर, एक स्टेप अजून सिम्प्लिफाय करावं लागेल मला तुझ्यासाठी. ओके, ओनली बिकॉज ऑफ यू. जमतं त्याला, कंपोजिट एक टाईप आहे. आपलं 12वीचं लेक्चर सुरू झालेलं कळेल. आपण 11वी हिशोबाने अजून सिम्प्लिफाय करू. कसं? हे बघ, हा एक्स क्यूब गुणिले लॉग ऑफ एक्स क्यूब आहे. पुन्हा एकदा हा रूल लावतो मी. याला काय लिहू शकतो बेटा मी? 3 लॉग एक्स, 3 लॉग एक्स. आर यू गेटिंग? आणि मग ही गुणिले तर तो जो 3 आहे त्याला आपण बाहेर घेऊ. आर यू अंडरस्टँडिंग? असं केलं मी याला. ऍग्री? कॉन्स्टंट टर्म आहे, मुद्दामाची थोडीशी बाहेर लिहिली. हे बघ, हा u आणि हा v. ओके, सो बेटा dy बाय dx इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्मला बाहेर घ्या, मी ब्रॅकेट टाकतो. चला, पाठ झाला असेल आता नियम तुम्हाला. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे बघा आता u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे dy बाय dx ऑफ v कोण आहे बेटा? लॉग x. हे बघ, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजेच लॉग x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच x क्यूब. ओके, चलो, हा 3 ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मस्तपैकी सोडवा. सो एक्स क्यूब ऍज इट इज राहील, कारण त्याला काही करायचं नाही आपल्याला. गुणिले डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स गुणिले डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब आहे का नाही, एक्स ची पॉवर एन मध्ये, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सो एनच्या ऐवजी 3 आहे. सो 3 इंटू एक्स ची पॉवर 3 मायनस 1 इज 2. अरे यार, यू अंडरस्टँडिंग? सो dy by dx इज इक्वल टू एक स्टेप अजून वाढवतो त्यासाठी, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1. सो 3 इंटू ब्रॅकेट वर एक्स क्यूब आहे, खाली एक्स आहे, हा एक्स कॅन्सल होईल, क्यूबच्या ऐवजी स्क्वेअर राहील. सो पहिली टर्म आली एक्स स्क्वेअर प्लस आता हा लॉग एक्स गुणिले 3 सेपरेट आहे. 3 हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, लॉग एक्स हे लॉगरिथमिक फंक्शन आहे. काही कार्यकर्ते करतील 3x, तसं काही होत नाही, त्यांचं नाही जमणार. हा 3 बाहेर घे बर का, एक्स ची पॉवर 2 कर त्याला आणि तो लॉग एक्स लिह. ओके, कारण दे आर ऑल डिफरंट फंक्शन्स. चला, स्क्रीनशॉट नंतर घ्या, अगोदर एक स्टेप अजून घेतो मी, कारण या दोघांमधून एक्स स्क्वेअर कॉमन निघतोय. सो 3 एक्स स्क्वेअर आतमध्ये काय राहील बेटा? एक्स स्क्वेअर कॉमन आला तिथं 1, इथून एक्स स्क्वेअर बाहेर आला, सो प्लस 3 लॉग एक्स. चला स्क्रीनशॉट घ्या. काही डिफिकल्टी आहे का? हे सगळं सोपं वाटतंय का? फटाफट रिप्लाय करा. इज इट गेटिंग इझी? पटापट पटापट रिप्लाय करा मला. आर यू गेटिंग इट इझी? आर यू फिलिंग एज इफ दिस इज इझी? रिप्लाय करा मला. एकदम 100% ग्रॅब होतंय का सगळं? I want reply from all the 10 students which are seeing this lecture online. एकदम व्यवस्थित चाललंय सगळं?
तरच ते 12वीचं चॅप्टर समजेल, नाही तर सगळा सगळा डोक्यावरून जाईल. फक्त स्वराजने रिप्लाय केला, बाकी माझ्या कंजूस पाल मित्रांनो. चलो नेक्स्ट क्वेश्चन इज कोणता घेऊ? चला एकदा जरा डिफरंट याचा घेऊ आपण. क्वोशंट वाला इज इक्वल टू रूट एक्स प्लस 5 अपॉन रूट एक्स मायनस 5. झालं. इथे काय दिसतं बेटा? वरती एक टर्म आहे, खाली एक टर्म आहे. यू अपॉन व्ही अशा टाइप मध्ये आहे का नाही? हे यू अपॉन व्ही आहे का नाही? यू बाय व्ही रूल वापरणार का नाही आपण? येस सर. मी तो रूल लिहितो, एकदा पाठ करा. dy बाय dx इज व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. गेटिंग बेटा? हा रूल आहे, पाठ करायचा. ओके, खालून सुरायचं. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. चलो इट इज इक्वल टू, सो बघ बेटा, dy बाय dx इज इक्वल टू व्ही कोण आहे माझा? ही खालची टर्म रूट एक्स मायनस 5. त्याला कपडे घाला. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, सो डी बाय डी एक्स ऑफ यू कोण आहे बेटा? ठीक आहे, वरची टर्म रूट एक्स प्लस 5 व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू, हे बघ ही वरची टर्म, कपडे घाला, रूट एक्स प्लस 5 ने तर गडबड होऊन जाईल. हा 5 ने तर दुसऱ्या पार्टीत जाईल. रूट एक्स प्लस 5 यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, सो डी बाय डी एक्स ऑफ व्ही इज रूट एक्स मायनस 5 अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही कोण आहे? रूट एक्स मायनस 5. गेटिंग बेटा? हे बघ, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, हे बघ व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्हीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता ही पहिली टर्म ॲज इट इज रूट एक्स मायनस 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. बघ बेरीज आहे ना, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. काही नाही, सुट्ट केलं आपण दोघांना. मायनस रूट एक्स प्लस 5, पुन्हा एकदा ब्रॅकेट टाकतो, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स वजा डी बाय डी एक्स ऑफ 5. ठीक आहे, पहिली टर्म वजा डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरी टर्म होल डिवायडेड बाय, याला असंच ठेवू कारण याला सिम्प्लिफाय करण्यात काहीच मजा नाही. रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, बेटा रूट एक्स मायनस 5 ऍज इट इज. आता इथे बघा आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला 1 अपॉन बोला 2 रूट एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह 5 कॉन्स्टंट टर्म आहे, तिचा कार्यक्रमच झाला कारण कॉन्स्टंट टर्म कधी बदलत नाही, सो तिचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस रूट एक्स प्लस 5. आता आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स वजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0 होल डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण याला काही करायचं नाही, स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पाठ पोचतो. गेटिंग? समजलं बेटा? हे बघा आता हे पुसतो. चल, सो आता व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, ही एक टर्म आहे वजा ही एक टर्म आहे आणि दोघांमध्ये 1 अपॉन 2 रूट एक्स कॉमन आहे, सो डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स. इकडून पण आणि इकडून पण निघाला कॉमन, तर ब्रॅकेट मध्ये काय राहील बेटा? इथं बघ रूट एक्स मायनस 5 बरं का. आता बघ
1/2√x बाहेर निघला. आता मायनस, एक स्टेप जरा व्यवस्थित पद्धतीने वाढवतो. हे बघ, हा ब्रॅकेट टाकतो, हा ब्रॅकेट ऍज इट इज लिहितो, √x -5. ऍग्री? हे बघ, 1/2√x कॉमन निघला बाहेर, हा ब्रॅकेट ऍज इट इज वजा हा ब्रॅकेट ऍज इट इज √x +5. ऍग्री? होल डिवायडेड बाय √x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघ 1/2√x आहे, तर ह्या 2√x ला सोबत खाली लिहितो मी आणि न्यूमरेटरला ब्रॅकेट सोडवतो. हे बघ, ब्रॅकेट ऍज इट इज √x -5. मायनस मुळे ही टर्म पण मायनस होईल, ही टर्म पण मायनस होईल. सो मायनस √x -5 अपॉन √x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक ठीक. √x मायनस √x कॅन्सल आउट. -5 -5 विल बिकम -10. ही टर्म राहील ना आपली √x वाली. ही टर्म खाली डिनॉमिनेटर सोबत लिहिली आपण. झालं? -5 -5 -10 अपॉन 2 √x into bracket √x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बे एक बे, बे पंचे 10. सो फायनल आन्सर विल बी -5 अपॉन √x into √x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. आर यू अंडरस्टँडिंग क्लिअरली बेटा? अरे आर यू अंडरस्टँडिंग क्लिअरली? रूल्स अँड सिम्प्लिफिकेशन ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये दुसरं काहीही नाहीये. 12th डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा फक्त प्रकार येणार आहेत. सिस्टीम सगळी सेम आहे. ओनली रूल्स वी हॅव टू अप्लाय अँड वी हॅव टू लर्न टू अप्लाय द रूल्स. चला आणखी एक ह्याच्यातलं सम घेऊ आपण. हे घेऊ आपण नंबर 7. चलो y इज इक्वल टू x into log x अपॉन x प्लस log x. ठीक आहे. फक्त सम्स लिहून देत आहे. अगेन रिपीटिंग, याला घाबरण्याची काही गरज नाहीये. होमवर्क सर्वांनी करायचा आहे. आता मी जो देईल तो बघा. लक्ष दे बेटा. साहिल लक्ष दे. साहिल, वेदांत, दे आर वॉचिंग रेकॉर्डेड लेक्चर्स. हा साहिल लक्ष दे. होमवर्क करायचंय तुला आज कंपल्सरी. सो बेटा यू आर ऑब्झर्विंग, वरती x log x आहे, खाली x प्लस log x आहे. इथं सिम्प्लिफाय होण्यासारखं तर काही नाहीये. सो प्यारे बच्चों, वरती u, खाली v, q अपॉन v रूल. चला v अपॉन रूल पुन्हा, u अपॉन v रूल पुन्हा लिहितो मी. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u वजा u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. रूल लिहिला? यस सर. विच इज इक्वल टू, हु इज माय v? बघ खालची टर्म x प्लस log x. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज अप्पर टर्म x log x minus u is upper term x log x into derivative of v is x plus log x. Getting? Whole divided by v square. v is x plus log x. त्याचा स्क्वेअर म्हणजे त्याला कपडे घालायचे, त्याला रिस्पेक्ट द्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्याचा सत्कार करायचा. ओके. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. फक्त व्यवस्थित फॉर्म मध्ये मांडायचं. इज इक्वल टू x प्लस log x राईट ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू लॉग x u इंटू v. लगेच कळलं पाहिजे की दोन फंक्शनचा गुणाकार आहे. राईट. सो ब्रॅकेट टाकतो मी. बघ आता u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x log x ऍज इट इज. आणि धातमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिली टर्म अधिक दुसरी टर्म आहे. इथं गुणाकार होता, इथं ऍडिशन आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिली टर्म
प्लस डेरिवेटिव्ह ऑफ दुसरी टर्म गेटिंग होल डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेटच्या स्क्वेअरला आपल्याला काही एक करायचं नाहीये. ब्रॅकेटचा स्क्वेअर मेंटेन करत चालेल खाली त्याला. दिस इज इक्वल टू एक्स प्लस लॉग एक्स ही जी पहिली टर्म आहे हे बघ ही ऍज इट इज. आता ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1/x प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. अच्छा मायनस हा एक्स इंटू लॉग एक्स ऍज इट इज ब्रॅकेटमध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1/x. ऍग्री होल डिवायडेड बाय. याला विसरायचं ना. बरेच जण माझ्या सकट हे असं विसरतात खाली लिहिलेलं हे. गडबड करायची नाही. स्क्रीनशॉट घ्या. ओके मला माहितीये तुम्हाला बोर झालंय. डेरिव्हेटिव्ह इज व्हेरी लेंदी. वैताग येणं साहजिक आहे. बट you have to start concentrating once again and enthusiastically you have to study. चला आता लक्ष दे इथपर्यंत आलो आपण. सो dy by dx is equal to x plus log x once again as it is bracket मध्ये check x and x got cancelled, right? X and x got cancelled. So 1 plus log x into 1 is log x. So simply 1 plus log x minus x into log x as it is and into this bracket 1 plus 1 by x whole divided by x plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ऑपरेशन्स तर आपले करून झाले. आता सिम्प्लिफिकेशन वाला पार्ट आहे. तर वरती मला काय सिम्प्लिफाय होईल बरं पहा त्या टर्म मध्ये. कोणी कॉमन निघतोय का? नाही. तू म्हणजे सर हे तर कॉमन आहे. नाही हा एक्स प्लस लॉग एक्स आहे. हा एक्स इंटू लॉग एक्स आहे. सो ब्रॅकेट्स सोडू आपण बेटा. काय करू? ब्रॅकेट सोडू. एक्स इंटू 1 आन्सर इज एक्स. एक्स इंटू लॉग एक्स इज x log x. Log x into 1 beta answer is log x. Log x into log x brackets are square minus x log x into 1 answer will be minus x log x. Now minus x log x into 1 by x. टेन्शन घेऊ नको. पुन्हा सगळं सांगतो. ही स्टेप पुन्हा समजून सांगतो. एकदम स्टे चिल्ड रिलॅक्स्ड. बेटा हा एक ब्रॅकेट इथं 2 टर्म इथं 2 टर्म. x into 1 answer is x. x into log x log x. log x into 1 log x. log x into log x. log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. log of x करून लिहायचं. log x ब्रॅकेटचा स्क्वेअर minus x log x into 1 answer is minus x log x. minus x log x into 1 by x. सगळं मांडलं? येस सर. बेटा x log x आणि 1 by x आता हा सुट्टा x फक्त इथून कॅन्सल होईल. ऍग्री? x log x प्लस अँड मायनस गॉट कॅन्सल्ड आउट. इथे प्लस लॉग एक्स इथे मायनस लॉग एक्स उरला. चिक डिश कॅम. प्रणव तुला लय मजा आली असेल सर पबजी मध्ये असंच मारामारी असते. सो एक्स ही एकटीच टर्म इथे उरली प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. फटाफट बोला. होमवर्क करणार की नाही? कॉन्फिडन्स वाढला का नाही? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरी वन ऑफ यू. कम ऑन बी फास्ट.